महाराष्ट्रात खाद्यपदार्थांसाठी नावाजलेले नाव म्हणजेच गारवा बिर्याणी. या गारवा बिर्याणीच्या महाराष्ट्रात विविध शाखा असून नाशिकमध्ये शाखांचे जाळे पसरवण्यासाठी गारवा बिर्याणी सज्ज झाली आहे. त्याच अनुषंगाने नाशिकच्या सातपूर परिसरातील अशोकनगर या ठिकाणी गारवा बिर्याणीची शाखा दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आली आहे. सातपूर परिसरातील ग्राहकांना कमीत कमी दरात गारवा बिर्याणी मिळावी यासाठी गारवा बिर्याणी व्यवस्थापकांनी आयोजन केले आहे. या शाखेचा भव्य उद्घाटन सोहळा प्रमुख मान्यवर माजी सभागृह नेते दिनकर पाटील, माजी नगरसेवक शशिकांत जाधव, माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, माजी नगरसेवक योगेश शेवरे, माजी नगरसेवक रवींद्र धिवरे, माजी नगरसेविका हिंदुबाई नागरे, उद्योजक दिलीप गिरासे, सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर, बाबूशेठ नागरपुजे, अमोल पाटील, गोकुळ निगळ यांच्या हस्ते पार पडला. पहिल्याच दिवशी ग्राहकांची एकच तोबा गर्दी पाहायला मिळाली. व्हेज व नॉन व्हेज अशा दोन स्वरूपात ही बिर्याणी ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच ग्राहकांसाठी पार्सल सुविधा देखील करण्यात आली आहे. म्हणून परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या गारवा बिर्याणीचा आस्वाद घ्यावा असे आवाहन बिर्याणी संचालक किरण बडे यांनी केले आहे. दरम्यान या प्रसंगी स्वागत गारवा बिर्याणी संचालक किरण बडे, सौ दीपाली किरण बडे, कांताबाई बडे, अवंतिक बडे, ओम बडे, कुंदा गर्जे, मंगल गर्जे, चांदनी गर्जे, सविता गर्जे, निशा वनवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी माजी सभागृह नेते दिनकर पाटील व माजी नगरसेवक विलास शिंदे व शशिकांत जाधव यांनी शुभेच्छा दिल्या. या उद्घाटन समारंभात अनिल गडाख, सचिन आबा गांगुडे, देवा जाधव, मुन्ना तुपे, दीपक वाकचौरे, रवी देवरे, अशोक पारखे, सुनील कोठावदे, संजय गायकवाड, संभाजी पालवे, निळखंड पालवे, सुनील उद्वंत, अनिल गर्जे, हेमंत शिरसाट, दिलीप घोटेकर, संपत बंधुरे, शिवाजी बंधुरे, गणेश आहेर, सुदाम खोडे, सुधाकर सिसोदे, शरद शिंदे, संतोष रोकडे, लक्ष्मण विभांडी, विजय पोळ, काळू काळे यांच्यासह मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाना वाघ यांनी केले. गारवा बिर्याणी या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या कार्यक्रमाला विलास शिंदे, नंदुशेठ जाधव, योगेश गांगुडे, योगेश शेवरे, त्यानंतर रवींद्र धिवरे, अमोल पाटील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. विलासने सांगितल्याप्रमाणे किरण बडे हा ज्या ठिकाणी काम करतो एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आहे. मला खात्री आहे त्याला राजेभाऊ शिंदे पुण्याचे ते सुद्धा त्यांच्या बऱ्याच ठिकाणी त्या ब्रँचेस आहेत. नंदुशेठ बोलल्याप्रमाणे या ठिकाणी निश्चितपणे त्याची क्वालिटी चांगलीच असणार आहे. आणि या ठिकाणी ते व्यवसाय करताना सर्वांना बरोबर घेऊन आणि सर्वांना विचारात घेऊन आज चांगला व्यवसाय किरणने सुरू केलेला आहे. किरणचा स्वभाव हा अतिशय चांगला आणि तो कोणालाही न फसवणारा एक व्यक्तिमत्व आहे. आणि ही जी प्रॅक्टिस आहे अतिशय जोरानं चालेल मला खात्री आहे. आणि शेठने विचारलं थंड असणार का गरम? बिर्याणी गरम असते आणि गरम चांगल्या प्रकारे किरण तू फक्त उद्या देऊ नको कोणाला उद्या द्यायचं नाही आम्हालाही नको कोणाला आला कुपन घे खाय आणि देत या पद्धतीने जर उदारीमध्ये करता इथं एक जो आज रोज उद्या म्हणजे आल्यावर विषय भेटतो. उद्याही धंदा करायचा नाही. उद्या मी फोन करील, विलास करील, अमोल करील, नंदुशेठ करील, शेवरे करतील, शिवरे करतील आणि मग तुमचं त्या उदारीमध्येच काम होते. सांगायचं साहेब इथं कुपन पद्धत आहे एवढं करा. तुम्हाला आमच्या खूप शुभेच्छा दोघांना बी, शिंदेंना आणि बडेंना. आणि तुमचा व्यवसाय अजून मोठा हो, चांगला वाढो अशा शुभेच्छा. आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये नेहमी सहभागी असणारे किरण भाऊ बडे,
त्यांच्या आज या ठिकाणी गारवा बिर्याणी या हॉटेलचं उद्घाटन आपल्या नाशिक महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय दिनकर अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने किरण भाऊंना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगरसेवक नंदुशेठ जाधव, अमोल भाऊ पाटील तसेच कांडेकर दाजी, शिवमित्र समितीचे सर्व पदाधिकारी, सर्व सदस्य आणि किरण भाऊ यांना त्यांच्यावरती प्रेम करणारे सर्व त्यांचा मित्रपरिवार, त्यांचा परिवार, त्या सर्वांचं प्रथम मी या ठिकाणी स्वागत करतो. नोकरी करत असताना, आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असताना सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने पुढाकार घेऊन किरण भाऊ हे प्रत्येकाला मदतीला लावलेले असतील. परंतु हे सगळं करत असताना आपल्या कुटुंबाकडे सुद्धा त्यांनी दुर्लक्ष न करता व्यवसाय करत असेल, त्यांचं कॉन्ट्रॅक्ट लेबर कॉन्ट्रॅक्ट असेल, या ठिकाणी धुळे साहेब या ठिकाणी आलेला आहे. किरण भाऊंच्या वतीने त्यांचं सुद्धा स्वागत करतो. इंडस्ट्री एरिया आहे या ठिकाणी किरण भाऊ सातत्याने आपल्या प्रामाणिकपणाने आता व्यवसाय करून आज एक नवीन व्यवसाय त्यांनी भर पाडले आहे. त्यांना आपण सर्वजण शुभेच्छा देण्यासाठी आलो आहोत. खरं तर या भागामध्ये अण्णासाहेब आपल्या हातून या बिर्याणीपर्यंत उद्घाटन झाले. त्याच्यापेक्षा मोठं मला वाटतं किरण भाऊ यांच्यासाठी काही मोठं गिफ्ट नसेल. कारण अण्णाच्या संस्कारामध्ये, ज्या धर्मामध्ये ज्या काम करतात त्यांनी कुठेही असा या दिली भाऊया कुठेही असा धर्मभेद न करता किंवा कुणालाही जो माणूस पुढे जात असेल न दुखावता जो माणूस पुढे जात असेल त्याला नेहमीच सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी अण्णा आणि संपूर्ण त्यांचा परिवार करत असतो. आणि आता ते एक उदाहरण म्हणून किरण भाऊ आपल्यासाठी फार मोठे आकर्षित असेल. आपल्या या बिर्याणी पॉईंटचा नावलौकिक आपण चांगली क्वालिटी द्या, कारण ग्राहक हे देवता असतं आणि आपल्याला क्वालिटी, क्वांटिटी आणि टायमिंग या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. व्यवसायामध्ये स्पर्धा फार आहे, परंतु स्पर्धेमध्ये किती या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि तुम्ही नक्कीच पालन करावे अशी खात्री बाळगतो आपल्या या गावापर्यंत आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी या अशोकनगर परिसरातील अशोकनगर चौकामध्ये अतिशय थाटामाटामध्ये या ठिकाणी आमचे मित्र बडेसाहेब यांनी बिर्याणीची एक लोकांना आवड असते त्याचे वेगवेगळे पदार्थ आज त्यांनी या साईडला ओपन करायच्या आधी मुंबई नाका येथे आधी हे प्रयोग करून बघितले. त्या ठिकाणचा रिस्पॉन्स पाहता लोकांच्या आवडी चवीला मॅच करणारं त्यांचं हे बिर्याणी आवड. त्या ठिकाणी चांगला उत्साह वाढला, चांगला ग्राहक वाढला. त्यामुळे त्यांना असं वाटलं की मी जिथे राहतो त्या सातपूर नगरीमधील कामगार वर्गातील लोकांना स्वस्तामध्ये या बिर्याणीचा आनंद कसा देता येईल यासाठी त्यांनी हा केलेला उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना आवडेल, रुचेल आणि आवडीने लोक बिर्याणी खातील. या ठिकाणी मी त्यांना व त्यांच्या सर्व मॅनेजमेंटच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगल्यात चांगल्या क्वालिटीचे फूड लोकांना द्यावं ही या ठिकाणी त्यांना विनंती करेल. आणि या ठिकाणी त्यांचं त्याला भरभराटी हो अशी या ठिकाणी शुभेच्छा देऊन माझे दोन थांबवतो. आज आमचे मित्र किरण बडे खरं तर व्यवसाय पडलेले आणि हा व्यवसाय करत असताना अण्णा मला थोडी विचार आला का गारवा बिर्याणी म्हणजे काय, म्हणजे ते गार देणार काय गरम देणार. म्हणून मला आल्याला आवडता प्रश्न पडला गारवा बिर्याणी म्हणजे काय. तर मला वाटतं त्याची टेस्ट घेतल्याचं आपल्याला समजणार नाही. नक्कीच आपण या गारवा बिर्याणीला आपण सर्वजण या ठिकाणी शुभेच्छा देण्यात आलेली आहे. मी परत एकदा किरण बडे यांना खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो आणि त्यांचा हा व्यवसाय चांगला, सुखाचा आणि भरभराटीचा जाईल अशी आपल्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.